नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रतीक कुमार वानखडे उत्तर लेखन झिरो टू हिरो या पुस्तकाचे लेखक स्वागत करतो आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा एऑन आयएसच्या युट्यूब प्लॅटफॉर्म वरती। बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण जी काही चालू घडामोडीची सिरीज या ठिकाणी सुरू केलेली आहे, म्हणजे अर्थातच की ज्या मंथली घडामोडी आहे आणि त्याला घटकनिहाय टॉपिक वाईज ज्या घडामोडी आहेत त्या आपण या ठिकाणी काय करतोय, कव्हर करतोय आणि त्यावरचे काही सेशन या ठिकाणी आपण काय केलेले आहे, संपूर्णपणे घेतलेले आहे। सो त्याच अनुषंगाने आपण या ठिकाणी आज पुढील भाग म्हणजे जानेवारी महिन्यातल्या ज्या काही उरलेल्या घडामोडी आहेत, जसे की सामाजिक, विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये असतील किंवा काही पर्यावरणाच्या घडामोडी असतील, संरक्षण मधल्या घडामोडी असतील, सो त्या संपूर्ण घडामोडी आपण या ठिकाणी काय करणार आहोत, आजच्या सेशन मध्ये कव्हर करणार आहोत। सो आयोग कुठल्या पद्धतीने प्रश्न विचारतो, नेमका आयोगाचा प्रश्न विचारण्याचा कल काय आहे, कुठल्या विषयाला धरून आयोग वारंवार प्रश्न विचारत आलेला आहे, सो त्याच ज्या इम्पॉर्टंट घडामोडी आहेत त्याच घडामोडी आपण या ठिकाणी काय करतोय, कव्हर करत आहे। ठीक आहे, तर चला मित्रांनो सुरू करूया। तत्पूर्वी बघून घ्या की उत्तर लेखन झिरो टू हिरो हे पुस्तक तुम्ही जर राज्यसेवेसाठी प्रिपेअर करत असाल, राज्यसेवेसाठी तयारी करत असाल, सो त्या अनुषंगाने उत्तर लेखना बाबतीत हे पुस्तक तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट असणार आहे। सो निश्चितच तुम्ही ते एकदा वाचून बघा। चला तर पुढे जाऊया आपल्या पहिल्या घडामोडीकडे। काय आहे पहिली घडामोड, की घनकचरा व्यवस्थापन नियम 2026। घनकचरा म्हणजे काय, की सॉलिड वेस्ट, जे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट रूल्स आहे ते या ठिकाणी काय करण्यात येईल, आता लागू करण्यात येणार आहे। आणि ही न्यूज आपण या ठिकाणी का बरं कव्हर करतोय, कारण आता हे बघा, हे तुम्हाला डस्टबिन या ठिकाणी दिसत असतील। तो आयोगाने मागच्या काही वर्षामध्ये त्यावर एक प्रश्न विचारला होता की नेमकी पिवळी बास्केट जे आहे किंवा पिवळी जे डस्टबिन आहे ते आपण कुठल्या कचऱ्यासाठी वापरत असतो। जो जैववैद्यकीय कचरा असतो तो त्यासाठी ती पिवळी बास्केट आपण काय करत असतो, वापरत असतो। आणि त्यांनी काय केलेले होते, त्या ठिकाणी ऑप्शन्स त्या पद्धतीने दिले होते। सो आयोग नेमका कुठे प्रश्न विचारतो हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे। सो त्याच अनुषंगाने बघूया आजची न्यूज। बघा, जाहीर कोणी केलेला आहे, तर पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय। सो या मिनिस्ट्रीने, एन्व्हायरमेंट मिनिस्ट्रीने काय केलेलं आहे, ते नियम जाहीर केलेले आहे। लागू कधी करणार आहे, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, लागू 1 एप्रिल 2026 पासून हे जे नियम आहे ते लागू करण्यात येणार आहे। सो ही तारीख सुद्धा आपल्यासाठी महत्वाची आहे। 2016च्या नियमांची यांनी जागा घेतलेली आहे। जो काही कायदा आहे आपल्याकडे 1986 चा, जो पर्यावरण संरक्षण अधिनियम आहे, त्या अंतर्गत या कायद्याने काय केलेली आहे, 2016च्या याची जागा घेतलेली आहे। आता याचे मुख्य उद्दिष्ट काय आहे, जेव्हा हे घनकचरा व्यवस्थापन नियम आणले, सो त्याचे मुख्य उद्दिष्ट काय आहे, तर बघा, कचरा व्यवस्थापन अधिक कडक व प्रभावी करणे। जे काही कचऱ्याचं व्यवस्थापन आहे ते योग्य म्हणजे योग्य काय म्हणता येईल त्याला, कायद्यानुसार म्हणा, कायद्यानुसार म्हणण्यापेक्षा रूल्स अँड रेग्युलेशन नुसार ते व्हायला पाहिजे, योग्य पद्धतीने त्याची हाताळणी व्हायला पाहिजे। ज्या काही शहरी व ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था आहे त्यांनी जबाबदारी घेतली पाहिजे। म्हणजे जे कचऱ्याची विल्हेवाट आहे ती कोणाची जबाबदारी आहे, तर तिथल्या ज्या काही स्थानिक संस्था आहे त्यांची ती जबाबदारी आहे। आणि चक्रीय अर्थव्यवस्था म्हणजेच की सर्क्युलर इकॉनॉमी, म्हणजे कचऱ्यामधूनही इकॉनॉमी तयार व्हायला पाहिजे। सो त्या पद्धतीने याचे काय मुख्य उद्दिष्ट ठरवण्यात आलेले आहे, येते लक्षामध्ये। सो या अनुषंगाने ही न्यूज काय आहे, महत्वाची आहे। आता पुढे बघा की याचं वर्गीकरण कशा पद्धतीने केलेलं आहे, कुठल्या कुठल्या प्रकारामध्ये याचं वर्गीकरण करण्यात आलेलं आहे। तर आपल्याला मूळ इथे 4 प्रकारे याचं वर्गीकरण दिसून येते, जसं की ओला कचरा, कोरडा कचरा, त्यानंतर सॅनिटरी कचरा आणि विशेष कचरा जो आहे। विशेष कचरा म्हणजे ज्यामध्ये काय बॅटरी, बल्ब, औषधे या काचेच्या ज्या वस्तू आहेत त्या ठिकाणी येतात। तर मग ओला कचरामध्ये काय येतं, अन्न, फळे, भाज्या जे काही आहे। कोरडा कचरामध्ये प्लास्टिक आहे, कागद आहे, काच आहे। सॅनिटरी कचरा डायपर व नॅपकिन आणि विशेष कचरा म्हणजे बॅटरी, बल्ब, औषधे, हे जे आपण बघितलेलं आहे। तो 4 प्रकारे या कचऱ्याचं वर्गीकरण करण्यात आलेलं आहे, ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे। आता कचरा व्यवस्थापनची प्रक्रिया यामध्ये काय असणार आहे, बघा, हे 4 टाइप्स आपल्याकडे आहेत। 4 प्रकारे जो कचऱ्याचं वर्गीकरण आलेलं आहे। सो ओल्या कचऱ्यामधून काय करणार आहे, कंपोस्ट आपण तयार करणार आहोत। काय करणार आहोत, कंपोस्ट खत किंवा बायोमिथिनेशन हे ओल्या कचऱ्याद्वारे निर्मित करण्यात जाणार आहे। मग कोरड्या कचरा मध्ये काय करणार आहे, तर याची रिसायकलिंग आपण करणार आहे, MRF। काय होतं MRF म्हणजे की मटेरियल रिकव्हरी फॅसिलिटी, काय होतं
मटेरियल रिकव्हरी फॅसिलिटी, म्हणजे हे जे काही मटेरियल आहे, हा जो काही कचरा आहे याच्यातून आपण रिकव्हरी करणार आहे, त्या पद्धतीची MRF सिस्टीम थ्रू याचं व्यवस्थापन करणार आहोत आणि त्याचं रिसायकलिंग करणार आहोत. सॅनिटरी मध्ये काय, त्याला वेगळा व सुरक्षित साठवण त्या ठिकाणी ठेवावं लागणार आहे, कारण त्यामधून दुसरे काही जे काही बॅक्टेरियास असतात, फंगस असतात, व्हायरसेस असतात, त्यामधून त्याची निर्मिती होता कामा नये. सो त्याची सुरक्षित साठवण त्या ठिकाणी आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे. आणि विशेष कचरा जो आहे तो कुठे, केंद्राकडे सुपूर्द केल्या जाणार आहे. येते लक्षामध्ये. सो या प्रकारे त्याची व्यवस्थापन प्रणाली असणार आहे. आता त्यामध्ये इतर तरतुदी काय दिलेल्या आहेत, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, एक्सटेंडेड प्रोड्युसर रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे काय, की जो प्रोड्युसर आहे त्याचीच ती रिस्पॉन्सिबिलिटी राहणार आहे, तो कचरा व्यवस्थापन करण्याची, त्याची काळजी घ्यायची, कचऱ्याची विल्हेवाट लावायची. हे लक्षामध्ये. सो हे काय करणार आहे, हे मजबूत करणार आहे. त्यानंतर पोल्युटर पे प्रिन्सिपल, तुम्ही बघत असाल की खूप साऱ्या कंपन्या ज्या आहेत, यमुना नदीवर किंवा गंगा नदीवर असतील किंवा वेगवेगळ्या कुठल्याही इतर नदीवर असतील. सो ते काय करतात, कंपनीचं जे पाणी आहे, जे घाण पाणी आहे, ते नदीमध्ये सोडलं जातं. मग त्याचा जो भूदंड आहे तो सर्वांना भरावा लागत असतो, बरोबर आहे. पण आता काय होणार आहे की पोल्युटर पे प्रिन्सिपल लागू होणार आहे. याचाच अर्थ काय, की जो पोल्युशन करेल तोच काय करेल, त्याला पे करणार आहे, तोच त्याचा खर्च उचलणार आहे. सो ही जबाबदारी पोल्युटरची राहणार आहे. हे तर लक्षामध्ये. तो या त्यातल्या काही तरतुदी आहे आणि त्यासाठी तरतुदी बनवून नुसत्या ठेवलेल्या नाही. सो त्यामध्ये काय केलेलं आहे, पेनॉल्टी सुद्धा आकारण्यात आलेली आहे. बघा आता, नियमांचे पालन न केल्यास केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ म्हणजे CPCB, सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड, काय करणार आहे, ते काही मार्गदर्शक तत्वे त्या ठिकाणी त्यांनी दिलेले असतात आणि त्यानुसार काय करणार आहे, ते पेनॉल्टी आकारण्यात येणार आहे. पर्यावरणीय भरपाई आकारली जाईल. जो काही पर्यावरणाला आपण धोका निर्माण करत आहोत, जे काही पर्यावरणाचं आपण काय करत आहोत, डिग्रॅडेशन करत आहोत, काय करत आहोत, डिग्रॅडेशन करत आहोत, तो त्याची भरपाई करण्यासाठी या सर्व अनुषंगाने या गोष्टी यामध्ये इन्क्लूड करण्यात आलेला आहे. सो प्रश्न नेमका कसा बनतो, कुठे बनतो, हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. मागच्या वर्षी प्रश्न कसा बनला होता हे सुद्धा सांगितलेलं आहे. सो त्या अनुषंगाने कुठल्या कुठल्या बाबी त्यामधल्या महत्वाच्या या आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता पुढील न्यूज बघा विद्यार्थी मित्रांनो, पाटणा पक्षी अभयारण्य आणि छारी धांड यांना काय मिळालेलं आहे, रामसार दर्जा प्राप्त झालेला आहे. आता काय आहे हे रामसार, इराण नावाचं देश तुम्हाला माहिती आहे. आता ज्या पद्धतीने इस्रायल आणि इराणचे जे काही युद्ध चालवले आहे, सो इराण न्यूज मध्ये आहे. सो इराण मधलं एक ठिकाण आहे रामसर, त्या ठिकाणी काय झालेला होता, एक करार झालेला होता आणि त्या अंतर्गत काय करण्यात, जे आपले वेटलँड्स असतात, काय असतात, वेटलँड्स म्हणजे त्याला काय म्हणत असतो आपण, पाणथळ. पाणथळ जो काही पाणथळ प्रदेश असतो त्या या लिस्ट मध्ये काय करण्यात येतो, त्याला दर्जा देण्यात येत असतो. सो तेच आहे. बघून घ्या रामसार करार काय आहे मग, तर त्याचा स्वीकार 2 फेब्रुवारी 1971 ला त्याचा स्वीकार केलेला आपल्याला दिसून येतो. त्याचं ठिकाण रामसर मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि हा स्वीकार जरी 1971 मध्ये केला असला तरी त्याची जी अंमलबजावणी आहे ती 1975 पासून काय करण्यात आली, सुरू करण्यात आली आणि भारत देश जो आहे तो 1982 मध्ये त्यामध्ये काय झालेला आहे, इन्क्लूड झालेला आपल्याला दिसून येतो. तर बघा, गुजरात मधील छारी धाड आणि पाटणा पक्षी अभयारण्य कुठलं आहे, उत्तर प्रदेश मधलं. सो यावर प्रश्न कसा बनेल, तर काही एका ठिकाणी तुम्हाला पाणथळ नावं दिलेले असेल, पाणथळ प्रदेशाचे नावं दिलेले असतील आणि दुसऱ्या ठिकाणी तुम्हाला काय दिलेले असणार, की राज्य दिलेले असतील की हा पाणथळ प्रदेश कुठल्या राज्यातला आहे. ठीक आहे, इकडे एका साईडला ए आणि बी अशा तुम्हाला जोड्या लावा, या पद्धतीचे प्रश्न त्या ठिकाणी विचारलेले आहेत. तो आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे की गुजरात मधला छारी धाड आणि पाटणा पक्षी उत्तर प्रदेश मधील, या दोन गोष्टी या ठिकाणी लक्षात ठेवायचं. सो आता त्यामुळे काय झालेलं आहे की भारतातली जी एकूण पाणथळ प्रदेशांची संख्या झालेली आहे ती किती झालेली आहे, 98. आणि यामध्ये सर्वात जास्त जर भारतात कुठले शहर असतील म्हणजे तर ते आहे तमिळनाडूमध्ये. कुठे, तमिळनाडूमध्ये किती आहेत, तर 20, तब्बल 20 ठिकाणं तमिळनाडूमध्ये आपल्याला काय करतात, दिसून येतात. तो येतंय लक्षामध्ये. पुढे बघा,
आशियात सर्वाधिक रामसर स्थळे आहेत. तर आशियामध्ये किती, कुठे सगळ्यात जास्त आहे, तर आशियामध्ये सर्वाधिक रामसर स्थळे आहेत. जागतिक स्तरावर बघितलं तर UK आणि नदर्न आयर्लंड यामध्ये काय आहे, जागतिक स्तरावर त्यांचा पहिला नंबर दिसून येतो. आणि भारतात तमिळनाडू अग्रस्थानी, जो की मी तुम्हाला काय केलेला आहे, सांगितलेला आहे. तमिळनाडूमध्ये किती, 20. आणि युपी मध्ये मग किती झालेले आहेत, तर 11. सेकंड वर कोण येतो, आपल्या युपी. आणि मग महाराष्ट्रामध्ये किती पाणथळ स्थळे येतात, तर आपल्याला महाराष्ट्रामध्ये 3 स्थळे दिसून येतात. कुठले कुठले आहे, तर नांदूर माध्यमेश्वर, जे की नाशिक मधला आहे. त्यानंतर काय आहे, लोणार सरोवर बुलढाणा, आणि ठाणे क्रीक. ठाणे क्रीक म्हणजे काय, की ठाण्याची खाडी जे आहे ते कुठे येतं, ठाणे शहरामध्ये, ठाणे जिल्ह्यामध्ये येतं लक्षामध्ये. सो महाराष्ट्रातले कुठले कुठले आहेत, भारतातले किती आहे, आणि त्याचं बेसिक काय आहे, या गोष्टी आपण काय केलेल्या आहे, या ठिकाणी कव्हर करून घेतलेल्या आहे. प्रश्न कसा विचारला जाईल, जोड्या लावा संदर्भात तो प्रश्न विचारलेला असेल. राज्य आणि पाणथळ स्थळ जे आहे ते आपल्याला लक्षात ठेवायचे. बघा आता हा प्राणी तुम्हाला या ठिकाणी दिसतो. पुढील न्यूज काय आहे, कुठला प्राणी आहे तो, पँगोलिन. कुठला आहे, पँगोलिन. काय म्हणतात इथे, नागालँड, युनायटेड संगतम हे तिथली एक काय आहे, जमात आहे. सो त्यांनी काय केलेलं आहे, त्यांनी, हे आदिवासी संघटना आहे, त्यांनी निर्णय घेतलेला आहे की या पँगोलिनच्या शिकारीवर जे आहे ते काय आहे, तुम्ही बंदी घालायला हवी. तर बघा हा निर्णय, हे ठिकाण कुठलं आहे, तर नागालँड मधलं. पँगोलिन, ज्याला आपण खवले मांजर म्हणतो, बघा त्याच्या शरीरावर अशी खवले दिसून येतात, सो त्याला खवले मांजर म्हणतो. शिकारी व व्यापारावर बंदी त्या ठिकाणी मागणी केल्याचं आपल्याला दिसून येते. आता पँगोलिन संदर्भात न्यूज आहे, तर पँगोलिन बद्दल थोडी मूलभूत माहिती घेणं आपल्याला महत्वाचं आहे. बघा हा प्रकार काय आहे, तर दुर्मिळ सस्तन प्राणी. जेव्हा विज्ञानामध्ये प्रश्न विचारले जातात प्राण्यांवर, पक्ष्यांवर, जे काही आहे, सो त्यामध्ये आपल्याला हे एक स्टेटमेंट देत असतं की तो प्राणी सस्तन आहे, की अंडी देणारा आहे, की जरायुजू आहे, या पद्धतीचे ते स्टेटमेंट फॉर्म करत असतात. सो त्या अनुषंगाने हा प्राणी कुठला आहे, सस्तन. सो इथे आपल्याला ती गोष्ट लक्षात ठेवणं महत्वाचं आहे, बरोबर. आता त्याची वैशिष्ट्य, शरीरावर खवले आपण बघितल्या, स्केल्स, स्वभाव जो आहे त्याचा लाजाळू आहे, आणि तो निशाचर आहे. निशाचर म्हणजे काय, की तो आपली भूक शमवण्यासाठी काय करतो, रात्रीला बाहेर निघतो, आणि रात्रीला तो त्याचं अन्न शोधतो. सो त्याला म्हणतात निशाचर. मनुष्य हा सुद्धा आता काय आहे, निशाचर प्राणी बनत चाललेला आहे. आपण सुद्धा रात्र रात्र जागतो आणि सगळे महत्वाचे काम रात्री आपण करतो, है ना. तो बघा याचा जो आहार आहे, मुंग्या व वाळव्या. हा काय खातो, मुंग्या खातो, वाळवी खातो, येते लक्षामध्ये. आता बघा संरक्षण स्थितीमध्ये जर आपण याला बघितलं गेलं, तर आपल्याकडे IUCN काय आहे, IUCN इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर ही संस्था आहे, जी की 1948 पासून कार्यरत आहे. कधीपासून, 1948 पासून. आता हे IUCN मध्ये काय असतं, की वेगवेगळ्या लिस्ट दिलेल्या असतात, की जसं की क्रिटिकली एंडेंजर्ड, वल्नरेबल आहे, किंवा लिस्ट कन्सर्न आहे. म्हणजे प्राणी आणि वनस्पती जे आहे त्यांचं स्टेटस काय आहे, त्यांचं स्टेटस किंवा त्यांची स्थिती काय आहे ते कोण दर्शवतं, तर हे जे IUCN रेड लिस्ट आहे ते दर्शवत असतं. तो त्यामध्ये बघा की इंडियन पँगोलिन जे आहे, जो नागालँड मध्ये सापडला जातो, तो कुठल्या स्थितीत आहे, तो संकटग्रस्त आहे, म्हणजे एंडेंजर्ड कॅटेगरीमध्ये त्याला ठेवलेला आहे. पण तेच जर आपण चायनीज पँगोलिन बघितलं, सो तो अत्यंत संकटग्रस्त आहे, म्हणजे क्रिटिकली एंडेंजर्ड तो त्या ठिकाणी दिसून येतो. सो आपल्याला यावर सुद्धा प्रश्न विचारण्यात येतात. तुम्हाला देण्यात येईल की खवले मांजर बद्दलचे खालील मध्ये तो कुठल्या स्थितीमध्ये आपल्याला दिसून येतो, आणि तिथे तुम्हाला 4 ऑप्शन दिले जाईल, संकटग्रस्त, क्रिटिकली एंडेंजर्ड, वल्नरेबल, लिस्ट कन्सर्न. सो त्या अनुषंगाने आपल्याला एंडेंजर्ड कॅटेगरीमध्ये लक्षात ठेवायचं आहे. आता बघा आंतरराष्ट्रीय संरक्षण साइट्स हे जे आहे, तो यामध्ये काय असतं, की यावर व्यापारावर बंदी घालणाऱ्या अनुषंगाने यामध्ये काय असतात, 3 अपेंडिक्स दिलेले असतात. ठीक आहे. तो यामध्ये काय आहे, पहिल्या अपेंडिक्स मध्ये किंवा पहिल्या यादीमध्ये जर तो प्राणी किंवा वनस्पती जर प्लेस केलेली असेल, तर त्यामध्ये काय होतं, की त्याच्या व्यापारावर पूर्णतः बंदी घातलेली असते, तर एखादी नोंद त्यामध्ये असेल. सेकंड
जो अपेंडिक्स आहे, सेकंड जी लिस्ट आहे त्यामध्ये काय असतं की व्यापारावर नियंत्रण असतं. म्हणजे काय की त्या प्राण्यांबद्दल, त्या वनस्पतींबद्दल आपल्याला नियंत्रित व्यापार करता येतो. आणि तिसरी जी लिस्ट आहे म्हणजे ज्याला थर्ड अपेंडिक्स जे आपण म्हणतो, त्यामध्ये काय असतं की एखाद्या देशाने जर मागणी केली की आमच्या देशात, फॉर एक्झाम्पल की आपल्या देशात हा पँगोलिन नावाचा प्राणी आहे आणि त्याच्या व्यापारावर आपल्याला बंदी टाकायची आहे, सो आपण तशी मागणी त्या ठिकाणी साइट्स मध्ये करणार आहोत. आणि मग एखाद्या देशाने जर मागणी केली, सो ती जी थर्ड प्लेस मध्ये म्हणजे तिसऱ्या अपेंडिक्स मध्ये आपण काय करणार आहोत, त्याला त्याची नोंद केल्या जाते. सो या अनुषंगाने साइट्स काय आहे आणि IUCN रेड लिस्ट काय आहे हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. येते लक्षामध्ये? हे बघा, इथे अपेंडिक्स 1 दिलेले आहे, व्यापारावर पूर्णता बंदी, आणि अपेंडिक्स 2 आणि 3 जे आहे ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेली आहे. तो या अनुषंगाने ती न्यूज आपल्यासाठी महत्वाची होती खवले मांजर बद्दल. बघा आता नेक्स्ट काय आहे, ऑपरेशन थंडर 2025. काय आहे ऑपरेशन थंडर? इंटरपोल आपण तुम्ही जर ऐकलेलं असेल, इंटरपोल आणि जागतिक सीमा शुल्क संघटना म्हणजे WCO याच्या सहकार्याने काय केलेलं आहे, ही मोहीम जी आहे ती राबवण्यात आलेली आहे. आणि हे एक काय तर ग्लोबल ऑपरेशन होतं. ठीक आहे, एक आंतरराष्ट्रीय कारवाई होती. आता याचा कालावधी कधी होता तर 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर 2025 मध्ये ही राबवलेली आहे. आणि याच्यात तब्बल 134 देश सहभागी झालेले आपल्याला दिसून येतात. ठीक आहे, आता हे ऑपरेशन थंडर कशासाठीचं होतं, तो तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जाईल की ऑपरेशन थंडर खालीलपैकी कुठल्या बाबीच्या संबंधित होते. तर बघा, अवैध वन्यजीव व वनोपज व्यापारावर काय कार्यवाही करायसाठी. याच्या आधीची न्यूज वेगळी होती. यामध्ये काय केलेलं आहे, अवैध वन्यजीव व वनोपज याच्या व्यापारावर कार्यवाही करासाठी किंवा ज्या काही तस्करी केलेल्या असतात, जसं तुम्ही ऐकलेलं असेल की सापाच्या तस्करी करतात, लाल चंदन, रेड सँडलवूड याची जे तस्करी होते, बघितलं ना आपण, पुष्पा बघितलेला आहे कसा तो व्यापार करतो. तो त्याला नियंत्रित करण्यासाठी या पद्धतीचे ऑपरेशन्स राबवण्यात येतात. त्या अनुषंगाने हे ऑपरेशन कुठलं आहे तर ऑपरेशन थंडर. कसा, त्याचा उद्देश काय आहे हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. आता त्याचे परिणाम काय आहे, हे जे ऑपरेशन राबवण्यात आलेला आहे, सो त्याचे काय परिणाम प्राप्त झालेले आहे तर एकूण जप्ती 4640 एकूण जप्ती या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. जप्त प्राणी जे केलेले आहे तर 30,000 प्लस जिवंत प्राणी त्या ठिकाणी जप्त करण्यात आलेले आहे. तर तुम्ही अंदाजा लावू शकता की कुठल्या लेवलवर जे तस्करी आहे, स्मगलिंग जे आहे ते या ठिकाणी होत असेल. आणि त्यासाठीच मग हे जे काही ऑपरेशन्स आहे या पद्धतीने आपल्याला चालवावे लागतात. जप्त साहित्य काय केलेलं आहे तर संरक्षित वनस्पती आहे, लाकूड आहे. ठीक आहे, सो या पद्धतीनं काही मसाल्याचे पदार्थ आहे हे सुद्धा त्या ऑपरेशन थंडर मध्ये काय केलेले त्यातून ते प्राप्त केलेले आपल्याला दिसून येतात. सो ऑपरेशन थंडर कशा रिलेटेड आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. बघा आता पुढली न्यूज आपल्या समोर काय येते, भारताच्या पहिल्या वन्यजीव सुरक्षित महामार्गाचे उद्घाटन कोणी केलेले आहे, NHAI, भारतीय राष्ट्रीय प्राधिकरण महामार्ग प्राधिकरण. ठीक आहे, त्याचं ठिकाण कुठे आहे, मध्य प्रदेश आहे. आणि नॅशनल हायवे जो 45 आहे तो त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. बरं, हा 45 आहे तर भारतातला सर्वात लांब महामार्ग कुठला आहे तर तुम्हाला इथून काश्मीर मधून कुठे, कन्याकुमारी. ठीक आहे, याला काय म्हणतो आपण, NH44. या महामार्गावर सुद्धा प्रश्न विचारण्यात येत असतात. आणि काही प्रश्न असे पण येतात की त्या महामार्गावर कुठले कुठले शहर नॉर्थ टू साऊथ लावा किंवा साऊथ टू नॉर्थ लावा, उत्तर ते दक्षिण लावा, यासारखे सुद्धा प्रश्न विचारत येत असतात. सो NH44 हा ज्या महामार्ग आहे मध्य प्रदेश मधल्या ठिकाणावर, इथे काय केलेलं आहे, वन्यजीव सुरक्षित महामार्गाचं उद्घाटन केलेलं आहे. तर बघा, हा सुरक्षित महामार्ग कसा दिसून येतो, बघा हा तुम्हाला रेड 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 दिसून येत असेल, हा एक पट्टा आहे, तो महामार्गाचा एक पॅच आहे. ठीक आहे, सो इथे म्हणजे की इथे प्राण्यांसाठी खूप धोका आहे, तो आपण वाहने सुरक्षित चालवायला हवी. आणि त्या पद्धतीने तो कॉरिडॉर काय करण्यात आलेला आहे, बनवण्यात आलेला आहे. प्राणी वाहन अपघात कमी करणे हा त्याचा उद्देश आहे. वन क्षेत्रातील वाहतूक सुरळीत ठेवणे आणि विकास व संवर्धन यामध्ये
संतुलन करणे हे बेसिक उद्देश असतात. आपल्याला या पद्धतीचे प्रश्न आले तर ते दिसून येतं. आणि हे जे धोरण आहे 2015चं जे हरित महामार्ग धोरण आहे, की महामार्ग हरित पद्धतीने डेव्हलप झालेले पाहिजे. सो त्या धोरणाअंतर्गत हा राबवलेला आहे. आता याचे वैशिष्ट्य काय, जर प्रश्न येईल तर तो वैशिष्ट्यांवर येईल. बघा, पर्यावरण संवेदनशील रचना, रस्त्यावर लाल रंगाच्या खुणा या ठिकाणी दिलेल्या आहे आणि आयोग काय करेल तुम्हाला की तिथे पिवळ्या रंगाच्या खुणा टाकून देईल. तर या पद्धतीनेही आयोग आपल्याला काय करत असतो, फिरवत असतो. तो लाल रंगाच्या खुणा ह्या इमेज मी तुम्हाला यासाठीच टाकलेले आहे की तुमच्या पिक्चर मेमरी मध्ये ते स्टोअर होऊन जाईल. वन्यजीव भुयारी मार्ग म्हणजे अंडरपास बनवलेले आहे की हा सपोज महामार्ग आहे, तर इकडले प्राणी इकडे जाण्यासाठी आतून काय केलेला आहे, अंडर पास बनवलेला दिसून येतो. आता हा जो NH45 आहे तो कुठला आहे, भोपाळ ते जबलपूर. यावर एक स्टेटमेंट तुम्हाला या पद्धतीमध्ये सुद्धा फ्रेम केलेलं दिसून येईल परीक्षेमध्ये की तो कुठून कुठे धावतो. सो भोपाळ टू जबलपूर असं त्या महामार्गाचं नाव आहे. आणि हा जो पट्टा तुम्हाला दिसतो याची लांबी तब्बल 11.96 किलोमीटर. आणि याला काय म्हटलेलं आहे की हिरण सिंदूर पट्टा. हा बघा, हे सिंदूर सारखं दिसतं ना तुम्हाला लाल लाल, तो जो काही भाग असेल त्यामध्ये हरिण जे असेल त्याचं जास्त प्रमाणात तिथे काय असेल, काय म्हणता येईल त्याला, त्यांचं ते ठिकाण असेल, त्यांचा तो अधिवास असेल. तो त्यामुळे काय याला नाव दिलेलं आहे हिरण सिंदूर पट्टा. रेड कलर आहे म्हणून त्यांनी त्या ठिकाणी सिंदूर नाव वापरलेलं या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. त्यानंतर बघा, यामध्ये कुठलं जंगल क्षेत्र कव्हर होणार आहे, तर नौरादेही वन्यजीव अभयारण्य आणि विरंगना दुर्गावती व्याघ्र प्रकल्प. आता प्रश्न यामध्ये इथे पण विचारू शकतात याच्या वैशिष्ट्यावर, त्यानंतर इथे पण विचारू शकतात की NH44 जो आहे तो कुठून कुठे धावणारा आहे, आणि त्यामध्ये प्रश्न त्यावर पण जंगल क्षेत्र कुठलं आहे, कुठलं अभयारण्य त्या ठिकाणी इन्क्लूड आहेत, कुठले आलेले आहेत, तर त्यावर सुद्धा इथे प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि हे दोन्ही MP मधले आहे. कुठले आहे, मध्य प्रदेश मधले. सो ही सुद्धा गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. किंवा दोन हे देतील आणि तुम्हाला जोड्या लावायला सुद्धा वेगवेगळे, आणि त्यामध्ये तुम्हाला एक अभयारण्य हे MPचं दिसून येईल आणि एका ऑप्शन वरून एलिमिनेट होणार आहे, तर त्या पद्धतीचे सुद्धा तिथे ऑप्शन्स तुम्हाला दिसून येतील. येते लक्षामध्ये. सो त्या अनुषंगाने न्यूज आपल्यासाठी खूप महत्वाची होती. पुढे बघा, अमेझॉन मधील दंश न करणारा म्हणजेच काय की स्टिंगलेस मधमाशांना कायदेशीर हक्क. बघा, इथे माणसांना हक्क मिळत नाही, तिथे मधमाशांना कायदेशीर म्हणजे लीगल राईट्स काय आहे, लीगल राईट्स RIGHT मधमाशांना मिळालेले आहे. आणि आपल्या भारतात माणसांना राईट्स मिळत नाही. कुठला आहे हा महान देश, तर तो महान देश आहे पेरू. पेरू नावाचा, खायचा पेरू नाही, देशाचं नाव आहे. कुठला देश आहे, मग तुम्हाला जर या ठिकाणी असा आपल्याला या पद्धतीचा जर तुम्ही मॅप बघितला असेल तर हा कुठे येतो, साऊथ अमेरिका. ठीक आहे, साऊथ अमेरिका नावाचा जो खंड आहे त्यामध्ये तो देश आपल्याला पश्चिमेला दिसून येतो. या ठिकाणी तो पेरू नावाचा देश आहे. या ठिकाणी काय येतो, ब्राझील येतो. आणि त्याच क्षेत्रामध्ये अमेझॉन नावाचं जंगल जे आहे ते पसरलेलं आहे. अमेझॉन नावाची नदी सुद्धा तिथेच आहे. येते लक्षामध्ये. सो ते फॅक्ट्स आहे. आणि तोच अमेझॉन मधील ही काय आहे, मधमाशी आहे. आता अमेझॉन बद्दल बघून घ्या की अमेझॉनला काय म्हणतो आपण, लंग्स ऑफ अर्थ. काय म्हणतो, लंग्स ऑफ अर्थ. ठीक आहे, अमेझॉनला म्हणत असतो. तर बघा, आता तिथली जी नगरपालिका आहे सतिपो नौटा यांनी काय केलेलं आहे, जगात पहिल्यांदाच कीटकाला कायदेशीर लीगल राईट्स दिलेले आहे. आता जगात पहिल्यांदाच जर अशा पद्धतीची गोष्ट त्या ठिकाणी घडत आहे, सो आयोग खूप कॉन्शियस त्या ठिकाणी असणार आहे. आणि आयोग वन लाइनर क्वेश्चन आपल्याला त्या ठिकाणी येणाऱ्या एक्झाम मध्ये त्या अनुषंगाने तो प्रश्न त्या ठिकाणी प्लेस केलेला आपल्याला दिसून येईल. सो पेरू हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. बघा, आता मधमाशांना कुठले कुठले अधिकार मिळालेले आहेत, तर जगण्याचा व अस्तित्व टिकवण्याचा अधिकार. आता हे कुठल्या पद्धतीने इम्प्लिमेंट होणार आहे ते आपल्याला अजूनही माहित नाही. स्थिर व निरोगी लोकसंख्या राखण्याचा अधिकार, नैसर्गिक अधिवास पुनर्संचयनाचा अधिकार. ठीक आहे,
त्यानंतर प्रदूषण मुक्त वातावरणात राहण्याचा अधिकार, हे सगळे लीगल राईट्स मधमाशांना प्रोव्हाइड झालेले आहे. तो या पद्धतीचे जर स्टेटमेंट जरी आले तर ते आपल्याला समजून येतं की कुठले कुठले अधिकार आहेत. ठीक आहे. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह त्या टोननी आपण काय करायचे ते प्रश्न वाचायचे. सो त्यानंतर काय होतं आपल्याला ते बरोबर व्यवस्थितपणे लक्षात येऊन जातं. पण आपल्याला देश फक्त पेरू लक्षात ठेवा तुम्ही या ठिकाणी, खूप महत्वाचा. आता या मधमाशीला जर लीगल राईट्स मिळाले आहेत तर ती मधमाशी किती कामाची आहे, किती महत्वाची आहे. सो आयोग काय करतो त्या अनुषंगाने सुद्धा प्रश्न त्यावर बनवू शकतो. जसं की त्या मधमाशीचे वैशिष्ट्य काय आहे, ठीक आहे, येते लक्षामध्ये, आणि तिचं काम काय असतं नेचरमध्ये. सो त्या अनुषंगाने प्रश्न आपल्याला पाहायला मिळतील. सो आपण महत्व बघून घेऊया. परागीभवनासाठी अत्यंत महत्वपूर्ण. आता परागीभवन म्हणजे काय होतं, काय होतं परागीभवन मध्ये, की आपल्याकडे फूल असतं आणि फुलात तुम्ही या पद्धतीचं असं त्याचं, आणि हे इथं पेटल, या पद्धतीत काय असतं फूल असतं. याला काय म्हणतो आपण, त्याला काय म्हणतो, हा आहे फिमेल पार्ट या फुलामधला. काही हरकत नाही, परत काढूया. यामधला हा जो काय आहे हा फुलामधला फिमेल पार्ट आहे, ज्याला आपण काय म्हणतो स्त्री केसर म्हणतो. आणि हा जो आहे हा काय आहे मेल पार्ट आहे, याला आपण काय म्हणतो पुंकेसर जे म्हणतो. सो काय होतं की मधमाशी एका फुलांवर दुसऱ्या फुलांवर जात असते आणि इथे काय असतात त्या फुलांच्या अंडपेशी असतात. ठीक आहे. सो इथून याचं इथं जाणं खूप महत्वाचं असतं, जेणेकरून त्या फुलाचं काय होईल फर्टिलायझेशन होईल. सो यामध्ये या मधमाशांचा खूप महत्वाचा रोल असतो. सो परागीभवनासाठी त्या खूप आवश्यक आहे. सो हे स्टेटमेंट सुद्धा एमपीएससी त्या ठिकाणी तुम्हाला देऊ शकतं. हे खूप महत्वाचं आहे की परागीभवन म्हणजे काय. ठीक आहे. उष्णकटिबंधीय जंगल टिकवण्यास त्याची भूमिका खूप महत्वाची आहे आणि पिकांमध्ये योगदान, कॉफी असेल, चॉकलेट असेल किंवा ॲव्होकाडो असेल, तो या पद्धतींच्या पिकांमध्ये सुद्धा मधमाशीचा खूप रोल आहे. ॲव्होकाडो जर तुम्ही ऐकलं असेल की खूप ते म्हणजे महागातलं फळ आहे. तर ॲव्होकाडो काय होतं की तुमचा जो रक्तदाब आहे तो नियंत्रित करतो आणि हार्ट अटॅकचे जे चान्सेस आहेत तो काय करतो त्या ठिकाणी कमी करतो. सो हप्त्यातून तुम्ही 2 तरी ॲव्होकाडो खायला पाहिजे. तर या अनुषंगाने हे इथे न्यूज होती. पेरू देश आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. पेरूवर तुम्हाला प्रश्न पाहायला मिळेल. पुढे बघा, बॅसिलस सबटिलस, सबटिलिस केरळचा राज्य सूक्ष्मजीव. बघा आता केरळ सुद्धा मागे म्हणजे कधी मागे राहत नाही. त्याने सुद्धा सूक्ष्मजीवाला काय केलेलं आहे तर पहिली मान्यता देणारं जे राज्य आहे सूक्ष्मजीवाला सो तो केरळ आहे. आता हा बॅसिलस सबटिलिस काय आहे, सो तो एक प्रोबायोटिक जीवाणू आहे. म्हणजे जे चांगले जीवाणू असतात शरीरासाठी किंवा आपल्या निसर्गासाठी जे चांगले जीवाणू आहेत त्याला आपण काय म्हणत असतो प्रोबायोटिक जीवाणू. याचा आढळ कुठे कुठे होतो तर माती, आंबवलेले पदार्थ आणि मानवी आतड्यांमध्ये. आतड्यांमध्ये जरी असले तरी ते माणसांसाठी काय म्हणतात म्हणजे आरोग्यदायी असे आहेत. आणि आंबवलेले पदार्थ जसं इडली, डोसा, मेदू वडा, हे हे कुठले पदार्थ आहेत तिकडलेच आहेत, साऊथ कडले. सो त्यासाठी खूप महत्वाचं आहे. सो त्या ठिकाणी हा बॅसिलस सबटिलिस आपल्याला तिथे त्यांचा आढळ दिसून येतो. आता बघा याचा उपयोग आणि महत्व काय आहे तर आतड्यांचे आरोग्य सुधारते, रोग प्रतिकारक शक्ती वाढवते. बघा जे साऊथचं जे फूड आहे कसं हेल्दी फूड आपण म्हणतो त्याला, मातीची सुपीकता वाढवते आणि वनस्पती रोग नियंत्रित करताना आपल्याला दिसून येते. सो त्याच अनुषंगाने त्याचं मग उपयोग क्षेत्र कुठे कुठे आहे, सो औषध निर्माण करण्यासाठी फार्मा इंडस्ट्रीमध्ये, अन्न प्रक्रिया फूड इंडस्ट्रीमध्ये आणि शाश्वत शेती सस्टेनेबल ऍग्रिकल्चर मध्ये सुद्धा याचा काय आपण उपयोग करून घेऊ शकतो. त्या अनुषंगाने काय केलेलं आहे केरळने त्याला राज्य सूक्ष्मजीवाचा दर्जा दिलेला आहे. आता यावर अजून बघा आयोग कसा प्रश्न विचारेल. तुम्हाला दिलेलं असेल की बॅसिलस सबटिलस हा खालीलपैकी कुठल्या प्रकारात मोडतो. ठीक आहे. आणि ऑप्शन असेल तुम्हाला काय असेल, एक असेल बॅक्टेरिया, दुसरा एक असेल जीवाणू, एक असेल विषाणू, एक असेल फंजाई किंवा फंगस ज्याला आपण म्हणतो, आणि एक असेल प्रोटोझुआ. सो आपण हे न्यूज तर वाचलेली असते पण तो बॅक्टेरिया आहे की फंगस आहे की प्रोटोझुआ आहे हे आपण काय करतो मिस करतो. सो या पद्धतीनेही आयोगाने त्या ठिकाणी प्रश्न विचारलेले आहेत. जर आपण पीवायक्यू बघितले तर
आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. सो हा बॅक्टेरिया आहे, ही सुद्धा गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे, जेणेकरून प्रश्न जर आयोगामध्ये आला तर तो आपल्याला विसरता कामा नये. येत आहे लक्षामध्ये? पुढील न्यूज बघा. पुढील न्यूज काय आहे? गुगल डीप माइंडने, डीप माइंड नावाची काय आहे कंपनी आहे. कुणाची आहे? गुगलची आहे. त्यांनी काय केलेलं आहे? अल्फा जिनोमचं अनावरण केलेलं आहे. अल्फा जिनोम. आता जिनोम म्हणजे काय की जिनोम काय आहे की सजीवांचा जो संपूर्ण डीएनए असतो, काय संपूर्ण डीएनए कोणाचा? सजीवांचा. कोणाचा डीएनए? सजीवांचा जो संपूर्ण डीएनए असतो त्याला काय म्हणतो आपण? जिनोम म्हणतो. आणि मग डीएनए म्हणजे काय? डी रायबोन्यूक्लिक ऍसिड, ज्याला आपण डीएनए म्हणतो. मग तो डीएनए काय असतो की आपल्या शरीराची ब्लूप्रिंट काय असते? आपल्या शरीराची ब्लूप्रिंट जे असते ते असतो डीएनए. जेनेटिक जी माहिती असते ते डीएनए मध्ये साठवलेली असते. येतंय लक्षामध्ये? सो डीएनए हा स्मॉल घटक झाला आणि जिनोम जो आहे तो संपूर्ण शरीरामधला जो डीएनएचा भाग आहे त्याला आपण काय म्हणतो? जिनोम म्हणतो. सो यावरच त्याचं अनावरण केलेलं आहे. आता पुढे बघा काय आहे. विकसित गुगल डीप माइंडने केलेले आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. त्याचा प्रकार काय आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स आधारित नावाचा हे मॉडेल, त्यांनी त्या आधारावर हे मॉडेल तयार केलेलं आहे. आता यामधून मुख्य त्याची वैशिष्ट्ये काय आहे तर बघा, डीएनएचे लांब पट्टे वाचणे व विश्लेषण. कारण डीएनए मध्ये सगळी जेनेटिक इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी असते. सो ते रीड करणं खूप कठीण असतं. कारण त्यामध्ये काय काय माहिती आहे, कुठल्या पद्धतीने ती माहिती घ्यायची असते, कसं त्याला रीड करायचं असतं डीएनएचं स्ट्रक्चर. सो हे सगळं विश्लेषण, पट्टे वाचणे, तुम्हाला डीएनएचं डबल हेलिक्स सिस्टम माहिती असेल. सो त्यामध्ये सगळी इन्फॉर्मेशन दिलेली असतात. सो ते एआय आधारित आता त्या अनुषंगाने काय होणार आहे, त्यावर काम होणार आहे. एकाच वेळी 10 लाख म्हणजे 1 मिलियन बेस पेअर्स. बेस पेअर्स म्हणजे काय की जे बेस असतात डीएनए मध्ये, कुठले? एटीजीसी, हे काय असतात? हे बेस पेअर्स असतात. हे यातले बेस असतात, हे 4 डीएनए मधले. येते लक्षामध्ये? सो एकाच वेळी त्याचं 10 लाख जे बेस पेअर्स आहे ते त्याचं वाचन करणं शक्य होईल. सूक्ष्म जनुकीय उत्परिवर्तनाचा काय परिणाम समजतो. म्हणजे जेनेटिक्स डीएनए मध्ये काय काय चेंजेस होत आले, हे बारीक बारीक चेंजेस होत असतात, त्याला वर्षानुवर्ष लागतात. येते लक्षामध्ये? सो त्याचे सूक्ष्म जनुकीय परिवर्तनाचा परिणाम आता आपल्याला एआय बेसमुळे काय होणार आहे समजून येईल. पुढे बघा, विशेष बाब काय त्याच्यात? मग कोडिंग प्लस नॉन कोडिंग डीएनए दोन्ही विश्लेषण त्या ठिकाणी केले असेल. आता कोडिंग डीएनए म्हणजे काय असतं की ज्याच्यामध्ये माहिती तर असतं, पण तो काय असतो की प्रोटीन तयार करत असतो. काय असतो? जे प्रोटीन तयार करणारे असतात त्याला काय म्हणतो आपण? कोडिंग डीएनए. आणि नॉन कोडिंग डीएनए काय असतं की त्यावर ते काय रेग्युलेशन करतं किंवा कंट्रोल, तो जो भाग सांभाळणारा आहे त्याला आपण नॉन कोडिंग डीएनए म्हणत असतो. सो त्या ठिकाणी दोन्हीचं विश्लेषण करणं आता सोपं जाणार आहे. पूर्वीच्या साधनांपेक्षा अधिक व्यापक त्याचा अभ्यास होणार आहे. म्हणजे ऑब्विसली आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स जर आलेला आहे तो प्रत्येक गोष्टी झटकापट आता त्या ठिकाणी होताना आपल्याला दिसून येतात. पुढे बघा, याचं महत्व काय आहे की डीएनए आरोग्य व रोगांवर कसा परिणाम करतो हे स्पष्ट होणार आहे. जनुकीय प्रणालीचा सखोल समज, सो त्याच अनुषंगाने तो त्या ठिकाणी आपल्याला अभ्यास दिसून येणार. त्याचे उपयोग मग रोग संशोधन, जेनेटिक थेरपी आणि पर्सनलाइज्ड मेडिसिन. म्हणजे मला कुठली मेडिसिन लागणार, तुम्हाला कुठले मेडिसिन लागणार, तुमचे डीएनएचं स्ट्रक्चर कसं आहे, त्याची रिक्वायरमेंट काय आहे. सो या म्हणजे खूप मायक्रो लेवलला जाऊन त्याचं डिटेलिंग त्या ठिकाणी आता शक्य होणार आहे. सो गुगल डीप माइंड आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ही गुगलची कंपनी आहे. अल्फा जिनोम प्रोजेक्ट खालीलपैकी कुणाचा, अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न जरा दिसला तर त्यावर काय म्हणतात तो प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायला आता प्रॉब्लेम जाणार नाही. पुढे बघा, नासाच्या अंतराळवीर कोण? सुनीता विल्यम्स. त्या जरी नासाच्या असल्या तरी त्या आपल्याला भारताच्याच त्या ठिकाणी वाटत असतात. का? याचं कारण असं आहे की त्यांचं जे मूळ आहे ते गुजरात, ते अर्थात आपल्या भारतात त्या ठिकाणी आपल्याला काय होतं दिसून येतं. सो यांनी काय घेतलेलं आहे आता
या तिथून सेवानिवृत्त झालेला आहे. या ठिकाणी त्यांचा तुम्ही फोटो बघू शकता. तारीख कधी? 27 डिसेंबर 2025 ला त्यांनी काय घेतलेली आहे? सेवानिवृत्ती घेतलेली आहे. तब्बल 27 वर्ष त्यांनी त्या ठिकाणी काय केलेलं आहे? त्यांची कारकीर्द राहिलेली आहे. माहिती बघा की 19 सप्टेंबर 1965 रोजी त्यांचा जन्म झालेला असतो. ठिकाण जे आहे ओहायो, USA मध्ये. फक्त त्यांचं जे मूळ आहे ते आपल्याला गुजरातमध्ये दिसून येतं. ठीक आहे. आणि त्यांचे वडील दीपक पंड्या. हार्दिक पांड्या कसा गुजरातचा आहे, सो दीपक पांड्या. येते लक्षामध्ये हे एक बेसिक आपण त्यांच्याबद्दलची माहिती पाहून घेतली, जेणे की फॅक्च्युअल नोटवर जर प्रश्न आला तर तुम्हाला ते माहिती असावं, नाहीतर ते तुम्हाला प्रश्नामध्ये देतील की त्यांचा जन्म भारतामध्ये झाला, सो नाही. आपण बघितलं ओहायो USA मध्ये. ठीक आहे. त्यांचं शिक्षण व करिअर बघा आता. युनायटेड स्टेट्स नेव्हल अकॅडमी मध्ये त्यांनी भौतिकशास्त्र त्या शिकलेल्या आहेत. फ्लोरिडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधून त्यांचं अभियांत्रिकी व्यवस्थापन झालेलं आहे. 1987 मध्ये अमेरिकन नौदलात त्यांनी प्रवेश केलेला आहे. सो त्या नौदलामध्ये जाणाऱ्या सुद्धा व्यक्ती राहिलेल्या आहेत. हेलिकॉप्टर पायलट म्हणून राहिलेले आहेत आणि नासा मध्ये त्यांची 1998 मध्ये निवड झालेली आपल्याला दिसून येते. सो हे आपल्यासाठी महत्वाचं या ठिकाणी दिसून येतं की त्या नासामध्ये कधी गेलेल्या. येते लक्षामध्ये. सो 1998. आता त्यांनी अंतराळ मोहिमा म्हणजे काय की अंतराळात त्यांनी किती वेळा मोहीम केलेली आहे, किती वेळा गेलेला आहे? ISS इंटरनॅशनल स्पेस स्टेशन जे पृथ्वीपासून 400 किलोमीटर वरती पृथ्वीला सतत घेऱ्या घालत असतं. ठीक आहे. तो ते ISS तुम्हाला माहित असेल. सो तिथेच त्या मोहिमा जातात. तो त्यांची जी पहिली मोहीम आहे ते 9 डिसेंबर 2006 जे डिस्कवरी नावाचं अंतराळ यान होतं, त्या डिस्कवरी अंतराळ यानातून त्या ठिकाणी त्या गेलेल्या आहे. ती त्यांची पहिली मोहीम होती. सो ही सुद्धा फॅक्ट आपल्यासाठी महत्वाचे आहेत. 9 डिसेंबर 2006 ला. निवड कधी? 1998 ला, पण गेल्या त्या 2006 ला. त्याच्यानंतर ISS मोहीम, इंटरनॅशनल स्पेस मोहीम 2006 ते 2007 जे आपण आता बघितलेलं आहे. 2012 मध्ये त्या परत गेलेल्या आहे आणि 2024 ते 25 मध्ये जर तुम्हाला न्यूज माहित असेल की लास्ट टाइम जेव्हा त्या गेलेल्या होत्या, तो काही दिवसासाठी फक्त त्या गेलेल्या होत्या, 8 दिवसासाठी, आणि त्यांना तब्बल म्हणजे त्यापेक्षा कितीतरी जास्त दिवस त्या ठिकाणी राहावं लागलेलं आहे. सो त्याचमुळे काय झालेलं आहे, त्यांचा जो एकूण कालावधी आहे तो 608 दिवस अंतराळात त्या राहिलेल्या आहेत. कारण त्यांच्या यानामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आला होता. सो त्यामधून तिथे लवकर येणं त्यांना शक्य झालेलं नव्हतं. सो त्यांचा या ठिकाणी एकूण कालावधी सुद्धा वाढलेला आपल्याला दिसून येतो. बघा आता त्यांचे विक्रम काय झालेले आहेत. तर महिलांमध्ये दुसरा क्रमांक अंतराळात सर्वाधिक वेळ आहे ना, ज्या त्या आता अडकलेल्या होत्या. सो त्यामुळे त्यांचा कालावधी वाढलेला होता. तर मग त्या दुसरा क्रमांक आहे. तर पहिला क्रमांक कोण आहे? तर पेगी विटसन. कोण आहे? पेगी विटसन या पहिल्या क्रमांकावर आहे. आणि सेकंड क्रमांकावर मग राहिलेल्या आहे आपल्या सुनीता विल्यम्स. पुढे बघा 9 स्पेस वॉक त्यांनी त्या ठिकाणी केलेले आहे. 62 तास 2 मिनिटे. आणि हा महिलांमध्ये सर्वाधिक. स्पेस वॉक मध्ये जर म्हटलं तर महिलांमध्ये सर्वाधिक सुनीता विल्यम्सच राहिलेला आहे. पण अंतराळात जर म्हटलं तर त्या 2 नंबरवर आपल्याला दिसून येतं. स्पेस वॉक म्हणजे काय असतं की त्या यानातून बाहेर जाऊन जर त्या यानामध्ये काही बिघाड आलेले असेल, त्यांना जर काही चेक करायचं असेल, तर त्या यानातून आपला हा स्पेस सूट घालून, हे दिसतंय ना, हे बघा, हे पूर्ण आपल्याला ढगात दिसून येतं. या पद्धतीचं ते यान असतं. आणि या यानाच्या बाहेर येऊन ते तिथं हे यान आहे आणि त्या ठिकाणी ते काहीतरी ऍक्टिव्हिटी करताना आपल्याला दिसत आहे, प्रॉब्लेम फाइंड आउट करताना दिसत आहे. सो ते कम्प्लिटली स्पेस मध्ये बाहेर असतात, त्याला म्हणतो आपण स्पेस वॉक. सो 9 स्पेस वॉक त्यांच्या नावावर आहे. आणि 2007 मध्ये काय आहे, अंतराळात मॅरेथॉन पूर्ण करणारी पहिली व्यक्ती आहे. अंतराळात त्यांनी मॅरेथॉन पूर्ण केलेला आहे. सो हे विक्रम आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. त्यांनी नेतृत्व बघा कुठल्या कुठल्या ठिकाणी केलेलं आहे. तर ISS कमांडर त्या 2 वेळा राहिलेल्या आहेत. त्यानंतर 2012च्या एक्सपिडिशन म्हणजे हे ज्या 2 वेळा राहिलेल्या आहेत, 2012 आणि 2024 या ज्या मोहिमा आहेत, मोहीम नंबर 33 आणि मोहीम नंबर 72 या ठिकाणी त्यांनी नेतृत्व केलेलं आपल्याला दिसून येतं. आणि अलीकडील मिशन मध्ये त्या कुठे दिसून येतात आपल्याला? बोईंग स्टार लाइनरने त्या गेलेल्या होत्या चाचणीसाठी. सो नियोजित टाइम होता 8 दिवस आणि प्रत्यक्ष 286 दिवस त्यांना त्या ठिकाणी
काढावे लागलेले आहेत बघा. 8 दिवस आणि 286 दिवस कुठे. सो त्याचमुळे त्यांचा विक्रम सुद्धा झालेला आपल्याला दिसून येतो आणि त्या पृथ्वीवर परत आल्या 19 मार्च 2025 मध्ये. जे स्पेसएक्सचं क्रू ड्रॅगन होतं, स्पेसएक्स कोणाची, एलॉन मस्कची जी कंपनी आहे, त्यांनी ते क्रू ड्रॅगन पाठवलं होतं आणि त्यामार्फत मग त्या काय झाल्या, पृथ्वीवर परत आलेल्या आपल्याला दिसून येतात. या जरी अमेरिकेच्या असल्या तरी भारताचं मूळ त्या ठिकाणी त्यांचं आपल्याला दिसून येतं. सो प्रश्न निश्चितच त्यांच्यावर येणाऱ्या परीक्षेमध्ये बनणार आहे. तो त्या संदर्भात आपण पूर्ण माहिती त्या ठिकाणी घेतलेली आहे. आता पुढील न्यूज बघा काय आहे. सानंद येथे भारतातील पहिल्या एकात्मिक खासगी उपग्रह निर्मिती युनिटचे उद्घाटन. सानंद कुठं आहे तर गुजरात या ठिकाणी आपल्याला दिसून येतो सानंद. त्या प्रोजेक्टचं नाव काय आहे तर पामनारो, PAMNARO, पामनारो. ठिकाण आहे सानंद, गुजरात. ठीक आहे. त्यानंतर अझिस्टा स्पेस नावाची ती कंपनी आहे, त्यांनी उद्घाटन केलेलं आहे आणि भारत आणि जर्मनीचा संयुक्त उपक्रम त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. तो जर्मनी सुद्धा आपल्यासाठी महत्वाचा आहे. ठीक आहे. त्याची वैशिष्ट्य काय आहे तर या सुविधेमुळे उपग्रह आणि उच्चस्तरीय इलेक्ट्रो ऑप्टिकल पेलोडचे संपूर्ण उत्पादन एकाच ठिकाणी एकाच छताखाली करण्यात येईल. इथे लक्षामध्ये. आणि याचं महत्वाचं जे आहे, अंतराळ क्षेत्रात खासगी सहभाग वाढवणे. जे आयात करावी लागतं तर प्रोडक्ट ते आपण आपल्याच ठिकाणी बनवायचे, जेणेकरून आयात कमी होईल आणि ते प्रोडक्शन आपल्याला या ठिकाणीच करता येईल. तो हा पहिला एकात्मिक खासगी उपग्रह निर्मिती केंद्र आपल्या भारतात गुजरातमध्ये दिसून येत असो. ही सुद्धा न्यूज आपल्याला लक्षात ठेवायची आहे. पुढे बघूया विद्यार्थी मित्रांनो, जगातील पहिले खासगी अंतराळ स्थानक. आता काय आहे हे खासगी अंतराळ स्थानक आहे. कुठलं खासगी आणि पहिलं आहे. सो पहिल्या घडामोडी आपल्यासाठी महत्वाच्या असतात. तर त्याचं नाव आहे हेवन-1. आता तुम्हाला प्रश्न या ठिकाणी कसा बनेल की जगातील पहिले खासगी अंतराळ स्थानक खालीलपैकी कुठले आहे, आणि हेवन-1 हा एक त्या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन दिसून येईल. त्याची कंपनी कुठली आहे तर वॅस्ट नावाची कंपनी आहे, कॅलिफोर्निया अमेरिकेमधली. आणि भागीदार जो आहे तर स्पेस एक्स, अगेन एलॉन मस्क हा त्या ठिकाणी त्यांचा भागीदार असणार आहे. हे अवकाश स्थानक फॉल्कन 9 रॉकेटद्वारे, आता हे जे फॉल्कन 9 रॉकेट आहे हे सुद्धा स्पेस एक्स कंपनीचं आहे, त्यामुळे तो तिथे भागीदार आहे. तर या रॉकेटमुळे काय आहे ते जे स्पेस स्टेशन आहे ते सोडण्यात येणार आहे. जे आपण आता मागील न्यूज बघितली ना की ISS, ज्या सुनीता विल्यम्स त्या ठिकाणी गेलेल्या होत्या, पण ते 5 देशांनी मिळून त्या ठिकाणी बनवलेलं होतं आणि हे आता पहिलं खासगी असणार आहे त्याच पद्धतीचं. त्याची क्षमता काय असणार आहे मग तर एका वेळी 4 अंतराळवीर त्या ठिकाणी राहू शकतात. त्या स्पेस स्टेशन मध्ये 4 अंतराळवीर. आणि याचा कालावधी जो आहे, अंतराळवीर या स्टेशनवर सुमारे 30 दिवस राहू शकतील. आणि वेस्ट कंपनीचे जे संस्थापक आहे जेट मॅककॅलेब, तर हे सुद्धा विचारलं जाऊ शकतं. आणि हे 2000 कधीपर्यंत पाठवणार आहे, हे पाठवणार आहे 2027 पर्यंत. हेवन 2027 पर्यंत पाठवण्याचा त्यांचा काय आहे, त्यांचा टाइम पिरियड त्या ठिकाणी दिलेला आहे. पुढे बघा सई जाधव. कोण? सई जाधव. यांनी काय केलेलं आहे मग ऐतिहासिक कामगिरी केलेली आहे. सई जाधव म्हटलं तर या महाराष्ट्रातल्या व्यक्ती आहे. सो त्यासाठी आपल्यासाठी या खूप इम्पॉर्टंट होऊन जातात. स्टार मार्क या ठिकाणी करून ठेवा. यांचं वय फक्त 23 वर्ष आहे. भारतातील IMA मधून पदवीधर होणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी. IMA म्हणजे काय की इंडियन मिलिटरी अकॅडमी. यामध्ये आतापर्यंत फक्त पुरुषच त्या ठिकाणी काय होत होते, त्यातून पदवीधर होत होते. पण पहिल्यांदा असं झालेलं आहे 93 वर्षांच्या कार्यकाळात, म्हणजे 93 वर्षांची परंपरा त्यांनी मोडीत काढलेली आहे आणि हा मान त्यांनी या ठिकाणी मिळवलेला आहे. तो इतक्या वर्षानंतर जर एखादी गोष्ट त्या ठिकाणी होत असेल तर ती न्यूज आपल्यासाठी महत्वाची होऊन जातात. आता या IMAचं ठिकाण कुठे आहे तर डेहराडून या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. स्थापना 1932 मध्ये झालेली आपल्याला दिसून येते आणि 93 वर्षाची परंपरा, जे फक्त आधी पुरुष अधिकारीच निर्मित होत होते, आता आपल्या सई जाधव त्या ठिकाणी झालेले आपल्याला दिसून येतात. त्यांची नियुक्ती टेरिटोरियल आर्मी मध्ये लेफ्टनंट म्हणून झालेली आहे. आता टेरिटोरियल आर्मी म्हणजे काय असतात की जे
मेन जे आर्मी असतात, जे मुख्य आर्मी असतात, ठीक आहे, त्याला असिस्ट करायला जेव्हा कधी गरज पडेल, सो त्या अनुषंगाने ही टेरिटोरियल आर्मी त्या ठिकाणी आपल्याकडे आहे. तो त्यामध्येच त्यांची लेफ्टनंट म्हणून झालेली आहे. IMA मधून पदवीधर होऊन टेरिटोरियल आर्मीमध्ये नियुक्त होणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरलेल्या आहेत. तो पहिली महिला कुठली, या अनुषंगाने आयोग सातत्याने प्रश्न विचारत आलेला आहे. तो त्या अनुषंगाने सई जाधव आपल्यासाठी महत्वाच्या होऊन जातात. पुढील न्यूज बघा काय आहे. दहशतवाद विरोधी परिषद 2025 इथे आपल्याला गृहमंत्री अमित शहा दिसत असतील. डिसेंबरमध्ये 26-27 डिसेंबरला ही परिषद पार पडलेली आहे. 26 आणि 27 डिसेंबर, ठीक आहे, 2 दिवसीय परिषद होती. ठिकाण नवी दिल्ली. तो नवी दिल्ली आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. दहशतवाद विरोधी परिषद आयोजन कोणी केलेलं आहे, तर NIA नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी या ठिकाणी त्यांनी आयोजन केलेलं आहे. आणि ही जी एजन्सी आहे ते होम मिनिस्ट्रीच्या अंडरमध्ये येतं. त्यांचं मंत्रालय गृह मंत्रालय राहणार आहे. आणि कालावधी 2 दिवस मी तुम्हाला सांगितलं आहे, 26 आणि 27 डिसेंबर. त्याचा उद्देश काय आहे की दहशत विरोधी समन्वय वाढवणे आणि सुरक्षा यंत्रणामध्ये मोहिमेची देवाणघेवाण करणे. बेसिक आहे, काही फॅक्ट्स आहे आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. परिषदेचं अनावरण NIAच्या अद्यावत या परिषदेमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी अनावरित केलेल्या आहेत, तर NIAचे जे अद्यावत गुन्हे मॅन्युअल आहे, जे NIAचं मॅन्युअल आहे ते अपडेट केलेलं आहे आणि त्याचंच अनावरण त्या ठिकाणी केलेलं आहे. संघटित गुन्हेगारी नेटवर्क डेटाबेस सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी अनावरित केलेला आहे. हरवलेले, लुटलेले व परत मिळालेले शस्त्रांचा जो डेटाबेस आहे, म्हणजे एकूणच त्यांनी काय केलेलं, डेटाबेस जे आहे, जी माहिती आहे त्या ठिकाणी पब्लिश केलेली आपल्याला दिसून येते. त्याचं अनावरण झालेलं दिसून येते. तो नवी दिल्ली हे ठिकाण वन लाईनरसाठी आपल्याला महत्वाचं आहे हे दिसून येतं. ठीक आहे. आता बघा काही ज्या घडामोडी मिस झालेल्या असतील, सो त्या आपण वन लाईनर स्वरूपामध्ये विचारल्या जाऊ शकतात परीक्षेत. त्याच अनुषंगाने आपण या ठिकाणी कव्हर केलेल्या आहे. बघून घेऊया फास्ट मध्ये. देशातील पहिले वन विद्यापीठ कुठे स्थापन करण्यात आलेलं आहे, तर गोरखपूर या ठिकाणी. वाघांच्या मृत्यूची सर्वाधिक नोंद करणारं जे राज्य आहे ते मध्य प्रदेश आहे. मध्य प्रदेशमध्ये वाघांच्या मृत्यूची संख्या खूप जास्त आहे. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना कुठल्या वर्षी सुरू करण्यात आली होती, हे या ठिकाणी का विचारण्यात आलेलं आहे, कारण 25 डिसेंबर 2000 ला याची सुरुवात झालेली होती आणि 2025 मध्ये त्याला 25 वर्ष पूर्ण झालेले आहे. तो असा जर प्रश्न विचारला आयोगाने तर आपल्याला सॉल्व करता यायला हवा. ज्ञान भारत मिशन अंतर्गत क्लस्टर सेंटर म्हणून कुठल्या विद्यापीठाची नियुक्ती करण्यात आलेली आहे, तर पतंजली विद्यापीठ, पतंजली आयुर्वेदिक विद्यापीठ जे आहे त्याची नियुक्ती करण्यात आलेली आहे. भारतातील सर्वात मोठे वर्तुळाकार दगडांचे चक्रव्यूह, ते तुम्ही मागे फोटो पाहिलेला असेल की महाराष्ट्रात जो दगडांचा सर्वात असा मोठा चक्रव्यूह आहे तो सापडलेला आहे, तर तो सोलापूर जिल्ह्यात सापडलेला आहे. महिलांसाठी सर्वोत्तम भारतीय कुठले शहर आहे, तर बेंगळुरू. बेंगळुरू जे आहे महिलांसाठी सर्वोत्तम शहर या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. मग 2 नंबरला कुठला आहे, तर चेन्नई. 3 ला पुणे आहे. 4 ला हैदराबाद आहे आणि 5 ला मुंबई आहे. सो 5 स्थानामध्ये 2 शहर पुणे व मुंबई आपल्याला टॉप 5 मध्ये दिसून येतात. तो आपल्यासाठी महत्वाचा आहे, इम्पॉर्टंट. देशातील पहिले मेनोपॉज क्लिनिक कुठल्या राज्यात सुरू करण्यात येत आहे, हे सुद्धा महाराष्ट्रानं केलेलं आहे. महाराष्ट्र आपल्यासाठी महत्वाचा आहे, ही सुद्धा न्यूज महत्वाची आहे. डेझर्ट सायक्लोन सराव कुठल्या देशात, 2 देशात पार पडला, तर UAE, युनायटेड अरब इमिरेट्स आणि भारत या दोघांच्या दरम्यान डेझर्ट सायक्लोन सराव पार पडलेला. राज्य क्रीडा दिन कुठल्या दिवशी साजरा करण्यात येतो, 15 जानेवारी. खाशाबा जाधव यांचा काय असतो, जन्मदिवस असतो. सो त्या दिवशी काय असतो आपला राज्य क्रीडा दिन. आणि मग राष्ट्रीय क्रीडा दिन कधी असतो, तर 29 ऑगस्ट. ठीक आहे, मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिवसानिमित्त. पुढे बघा, भारताचा पहिल्या पायांवर चालणारा मोबाईल मॅनिप्युलेट रोबोट कोणता, तर स्कॉर्प हे नाव या ठिकाणी लक्षात ठेवायचं. सो एकूणच समग्र पद्धतीने परीक्षेला ज्या खूप महत्वपूर्ण घडामोडी आहेत त्याच घडामोडी आपण या ठिकाणी कव्हर केलेल्या आहे. तो तीच महत्वाची माहिती या PPT मध्ये इन्क्लूड केलेली आहे.
आणि ही पीपीटी जर तुम्हाला, ही नोट्स जर तुम्हाला लागत असेल सो तुम्ही आमच्या एऑन आय एसच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करू शकता आणि तिथून ही पीपीटी ऍक्सेस करू शकता. त्यासाठी मी तुम्हाला काही प्रश्न सुद्धा या ठिकाणी टाकलेले आहेत. तुम्हाला याची उत्तरे जी आहे ती कुठे द्यायची आहे, कमेंट सेक्शन मध्ये द्यायची आहे. बॅसिलस सबटिलस कोणत्या राज्याचा राज्य सूक्ष्मजीव म्हणून घोषित करण्यात आला? ऑप्शन्स तुमच्या समोर आहे. तामिळनाडू, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 2, सुनीता विल्यम्स संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. त्या नासाच्या अंतराळवीर आहेत. त्यांनी एकूण 608 दिवस अंतराळात घालवले आहेत. त्या अंतराळात मॅरेथॉन धावणाऱ्या पहिल्या व्यक्ती आहे. योग्य पर्याय निवडून तुम्हाला कमेंट सेक्शन मध्ये काय करायचं आहे, उत्तर द्यायचं आहे. प्रश्न क्रमांक 3 बघा. दहशतवाद विरोधी परिषद 2025 संदर्भात खालील विधाने विचारत घ्या. प्रश्न तुम्ही वाचून घ्या, ऑप्शन्स तुम्ही बघून घ्या आणि उत्तरे तुमची कमेंट सेक्शन मध्ये, कमेंट बॉक्स मध्ये टाकायला विसरू नका. ठीक आहे. तो राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 साठी एऑन आय एस अकॅडमी मार्फत हा ब्रिज कोर्स सुरू करण्यात आलेला आहे. सो याची ऑफर मध्ये तुम्हाला 4,999 रुपयामध्ये फक्त हा ब्रिज कोर्स मिळतोय. सो या ठिकाणी तुम्ही जॉईन करू शकता. सोबतच तुम्हाला इथिक्सचं जर मॉड्यूल सेपरेट लागत असेल सो निलेश सरांनी त्या ठिकाणी हे मॉडेल तुमच्यासाठी घेतलेलं आहे. स्पेशल ऑफर मध्ये फक्त 1,500 रुपयामध्ये त्या ठिकाणी तुम्ही हे ऍक्सेस करू शकता. सोबतच एमपीएससी राज्यसेवेसाठी समर्पण बॅच आम्ही या ठिकाणी सुरू केलेली आहे. तो ही आमची टीम आहे. निलेश सर, विवेक सर, दीपक सर आणि अभिलाष सर या टीम मार्फत ही बॅच चालवल्या जाणार आहे आणि सोबतच या टीम मध्ये मी सुद्धा इन्क्लूड असणार आहे तुम्हाला करंट अफेअर शिकवण्यासाठी. तो निश्चितच आपण जानेवारी मंथ मधल्या सर्व घडामोडी या ठिकाणी कव्हर केलेल्या आहेत. आता पुन्हा भेटूया नेक्स्ट लेक्चर मध्ये फेब्रुवारीच्या काही घडामोडी घेऊन. हा व्हिडिओ निश्चितच तुम्हाला आवडला असेल. नक्कीच पुन्हा भेटूया एका नवीन टॉपिक सोबत. थँक्यू.